1 जुलै 2018 रोजी दिल्लीतील गजबजलेल्या ठिकाणी राहत असलेले एक सधन कुटुंब. खेळीमेळीने वावरणाऱ्या या कुटुंबाला परिसरात मान होता. मूळ राजस्थानच्या चित्तोडगड येथील हा परिवार 20 वर्षापूर्वी दिल्लीत येऊन वसला होता आणि तिथलाच रहिवासी झाला होता. या कुटुंबाला भाटिया कुटुंब म्हणूनही रहिवासी ओळखू लागले. या कुटुंबातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणजे नारायण देवी या 77 वर्षांच्या होत्या. त्यांना 3 मुलं होती. यातील सर्वात मोठा मुलगा राजस्थानात राहत होता, तर 2 मुलं नारायणी देवीसोबत बुरारीमध्ये राहत होते. मोठ्या मुलाचे नाव भुवनेश भाटिया आणि धाकट्या मुलाचे नाव ललित भाटिया असं होतं. भुवनेशच्या पत्नीचं नाव सविता होतं आणि त्यांना 3 मुलं होती, मेनका, नीतू आणि ध्रुव. तर ललितच्या पत्नीचे नाव टीना असे होते. त्यांना एक मुलगा होता, शिवम. या व्यतिरिक्त नारायणी देवी यांना एक मुलगी देखील होती. तिचं नाव प्रतिभा होतं. पतीच्या मृत्यूनंतर प्रतिभा तिची मुलगी प्रियंकासह बुरारी इथेच राहत होती. प्रियंका एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करायची आणि घटनेच्या 15 दिवसाआधीच तिचा साखरपुडा झाला होता. 1 जुलै 2018 रोजी भुवनेश भाटिया यांनी त्यांचे दुकान उघडले नाही. इतर वेळी दररोज सकाळी 5च्या सुमारास ते दुकान उघडायचे. त्यामुळे सवयीप्रमाणे काही ग्राहक त्यांच्या दुकानात आले. मात्र दुकान बंद असल्याने ते आश्चर्यचकित झाले. दुकान हे घराच्या खालीच ग्राउंड फ्लोअरवर होते. मात्र बराच वेळ झाला तरी घरातून कोणीच प्रतिसाद दिला नाही. अनेकांनी त्यांना फोन केले, मात्र फोन देखील उचलले नाहीत. शेजाऱ्यांनी अखेर त्यांच्या घरी जाऊनच नेमकं काय झालंय हे पाहण्याचं ठरवलं. मात्र घरात पहिलं पाऊल टाकताच ते हादरले. शेजारी किंचाळतच घराबाहेर पडले, कारण त्या घरात 11 लोकांचे मृतदेह होते. 9 लोकांनी छताच्या ग्रिलला गळफास घेतला होता, तर एका महिलेने खिडकीच्या साह्याने गळफास घेतला होता. तर घरातील वयस्कर महिलेचा मृतदेह देवघरात पडला होता. शेजाऱ्यांनी हे दृश्य पाहून लगेचच पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील स्थिती पाहून त्यांनाही धक्काच बसला. संपूर्ण भाटिया कुटुंब मृत पावलं होतं. छतावर फक्त त्यांचा पाळीव कुत्रा टॉमी याला बांधून ठेवलेलं होतं आणि तो जोरजोरात भुंकत होता. सुरुवातीला दरोडा किंवा चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र घरातून कोणतेच सामान गायब नव्हते. त्यामुळे नंतर आत्या म्हणून या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली तेव्हा घरात एक डायरी सापडली आणि तपासाची दिशाच भरकटली. या डायऱ्यांमध्ये पूजापाठ आणि होम हवनाबाबत लिहिण्यात आलं होतं. या सर्व बाबी वेगवेगळ्या हस्ताक्षरात लिहिल्या गेल्या होत्या. त्यामुळे घरातील सदस्य रोज ही डायरी लिहित होते हे स्पष्ट होत होते. या डायरीत एका प्रथेचे पालन करण्यास सांगितले होते. घरातील सर्व 11 जणांनी ही प्रथा पाळावी, त्यामुळे सगळ्या समस्या दूर होतील आणि मोक्ष मिळेल असं लिहिलं होतं. या डायरीत अनेक विचित्र गोष्टी लिहिण्यात आल्या होत्या. त्याचा अर्थ हाच निघत होता की सर्वजण शरीराचा त्याग करण्याची प्रक्रिया करत आहे. मात्र त्यात असं लिहिलं होतं की तुम्ही मरणार नाही. घरचे प्रमुख भोपाल चुंडावत, ज्यांचे 2007 साली निधन झाले आहे, ते तुम्हाला वाचवतील. तसंच तुम्हाला दर्शन देखील देतील. पोलिसांच्या मते हे कुटुंब डायरीत लिहिलेल्या गोष्टी फॉलो करायचे आणि मानायचे देखील. पोलीस जेव्हा नातेवाईकांसोबत बोलले तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे कुटुंबीय धार्मिक आहे. कोणासोबतही त्यांची दुश्मनी नव्हती. पोस्टमार्टममध्ये समोर आले की हे एक मास सुसाईड आहे. कुटुंबात सर्वात उशिरा मृत्यू नारायण देवी यांचा झाला होता. मात्र त्यांना विषारी पदार्थ देऊन मारण्यात आले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार 2007 मध्ये कुटुंब प्रमुख भोपालदास यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा लहान मुलगा ललित याच्यावर त्यांच्या मृत्यूचा खोलवर परिणाम झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो शांत राहू लागला आणि विचित्र वागू लागला. माझ्यात भोपालदास यांचा आत्मा येतो असं तो सतत कुटुंबाला सांगत होता. सुरुवातीला कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि जेव्हा घरची आर्थिक स्थिती खालवली तेव्हा ललितने घराचा भार उचलला आणि आर्थिक स्थिती पूर्ववत केली. त्याने म्हटलं की भोपालदास माझ्या स्वप्नात येतात, त्यांनीच मला मार्गदर्शन केलं आहे. त्या घटनेनंतर कुटुंबीय त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. एक दिवस ललितने पत्नी टीनासह घरातील लोकांना घरात एक विधी करायला सांगितला. हा विधी केला तर भोपालदास त्यांना दर्शन देतील आणि त्यांच्या चुका माफ करतील. तसंच त्यांना मोक्षप्राप्ती देखील होईल. घरातील सर्वजण या विधीसाठी तयार झाले. 30 जूनला रात्री 12 ते 1च्या दरम्यान हा विधी केला गेला पाहिजे असं ललितने सांगितलं. सर्वांचे हातपाय बांधले गेले आणि डोळे बंद करण्यात आले. तोंडात कपड्याचा बुळा टाकण्यात आला. सर्वांना एक आवाज येईल तेव्हाच भोपालदास त्यांना दर्शन देतील. मात्र तेव्हा त्यांनी घाबरून जाऊ नये, कारण भोपालदास त्यांना वाचवतील असं त्यात लिहिण्यात आलं होतं. संपूर्ण कुटुंब ललितच्या बोलण्यात आलं. त्यांना माहिती होतं यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो, मात्र तरीही ते तयार झाले. ललितने त्यांच्या डोक्यात भरवले होते
की भोपालदास त्यांना वाचवतील। हा विधी करण्यासाठी त्यांनी 6 दिवस प्रॅक्टिस देखील केली होती। तसंच पाळीव कुत्रा देखील छताला बांधून ठेवला होता। 1 जुलै 2018 रोजी या घटनेची माहिती समोर आली। डायरीतील शेवटच्या मजकुरावरून एक धक्कादायक बाब समोर आली। घरात सापडलेल्या एका डायरीमध्ये शेवटच्या लेखात लिहिलं होतं की घरचा रस्ता, 9 लोक जाळ्यात, बेबी म्हणजे विधवा बहीण मंदिराजवळ स्टूलवर, 10 वाजता जेवणाची ऑर्डर, आई खाऊ घालेल, 1 वाजता विधी, शनिवार रविवार रात्री होईल, तोंडात खुपसलेला असेल एक ओला कापड, हात असतील बांधलेले। तसेच यातली शेवटची ओळ होती की कपमध्ये पाणी तयार ठेवा, त्याचा रंग बदलेल, मी प्रकट होईल आणि सर्वांना वाचवेल। डायरीतील शेवटच्या वाक्यावरून असे दिसते की वास्तवात कुटुंबियांना ते करायची नव्हती। ते सर्वजण आपल्या चांगल्या भविष्यासाठी एक तपस्या करत होते। मात्र यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला। एका आत्म्यासाठी ते मागील 7 दिवसांपासून पूजा करत होते आणि शेवटी आत्म्याला धन्यवाद म्हणण्यासाठी त्यांनी जो विधी केला त्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विधीनंतर सर्वांना आपापले बांधलेले हात सोडायचे होते। रजिस्टरमध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांचा यावर विश्वास होता की पाण्याचा रंग बदलेल आणि आत्मा प्रकट होऊन सर्वांना वाचवेल। विधीनंतर त्यांची शक्ती वाढेल आणि सर्वजण बांधलेले हात सोडण्यास एकमेकांची मदत करतील। मात्र वास्तवात न पाण्याचा रंग बदलला, न आत्मा प्रकट झाली, न कोणाची शक्ती वाढली। सर्वांना आपल्या प्राणाला मात्र मुकावे लागले। पण यात प्रश्न असा होता की तिन्ही पिढ्यांनी ललितच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तरी कसा? ललितच्या सांगण्यानुसार सर्वांनी हा धोकादायक विधी करण्याचा प्रयत्न केला। मात्र कुटुंबातील इतर सर्वांनी ललितच्या बोलण्यावर एवढा विश्वास कसा ठेवला, हा प्रश्न उपस्थित होत होता। मात्र डायरीतील मजकुरावरूनच या रहस्यावरूनही पडदा उठतो। यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रियंकाचं लग्न। प्रियंका ही मांगलिक असल्याने तिचं लग्न जमत नव्हतं। यावर ललितने घरच्यांना काही विधी करायला लावल्या। त्या केल्यानंतर काहीच दिवसात प्रियंकाचं लग्न जमलं। यामुळे घरातील तिन्ही पिढ्या ललितच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागल्या। दुसरे कारण म्हणजे आपलं ऐकल्यावर कुटुंबियांचा व्यवसाय कसा वाढला, एकाची 3 दुकाने कशी झाली, भावाची मुलगी शाळेत पहिली कशी आली, याचे पुरावे घरातील इतर सदस्यांना ललित देत असे। याशिवाय ललितने सर्वांना धमकावले होते की मृत वडिलांच्या आदेशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नाही, तसं केल्यास सर्व होत्याचं नव्हतं होईल। त्यामुळे कोणीही ललितचं म्हणणं टाळत नव्हते। पोलिसांच्या म्हणण्यानुसार डायरीत ज्याप्रमाणे लिहिले आहे त्याच प्रकारे ही घटना घडली। डायरीत लिहिले होते की ललितची पत्नी टीना आणि सविता यांनी 5 स्टूल आणावे। त्याप्रमाणे रात्री 10:15 वाजता स्टूल आणल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे। त्यामध्ये 2 मुले नंतर तार आणतानाही दिसतात। विशेष म्हणजे कोणाच्याही चेहऱ्यावर यावेळी तणाव दिसत नाही। नंतर डायरीत लिहिण्यात आले आहे की आई सर्वांना खाऊ घालेल। त्याप्रमाणे 10:30 वाजेच्या सुमारास एक डिलिव्हरी बॉय या कुटुंबियांना खाण्याचे पार्सल देताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो। डिलिव्हरी बॉयला देण्यात आलेले बिलही पोलिसांना मिळाले आहे। तसेच फासावर लटकण्याची जी पद्धत डायरीत लिहिण्यात आली आहे त्याचप्रमाणे सर्वजण लटकलेल्या अवस्थेत आढळले। म्हणजे सर्वांच्या तोंडात ओले कापड होते व सर्वांचे चेहरे झाकलेले होते। डायरीतील मजकूर दुसरा कोणी लिहू शकतो असे मानले तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरातील सदस्य ज्याप्रमाणे स्टूल्स, तार आणि खाण्याचे पदार्थ मागवतात त्यानुसार डायरीत लिहिल्याप्रमाणे ते विधीची तयारी करत होते याची शक्यता जास्त असून त्याचप्रमाणे पोलिसांनी अहवाल सादर केला। पोलिसांनी घरातून 11 रजिस्टर ताब्यात घेतले। त्यानुसार मागील 11 वर्षापासून ललितच्या स्वप्नामध्ये त्याचे मृत वडील येत होते। एवढंच नव्हे तर 2007 पासून ललित आपल्या वडिलांच्या आवाजात बोलायचा। घरच्यांशिवाय ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती। पोलिसांनी सांगितले की घरात कोणताही धार्मिक ग्रंथ किंवा आध्यात्मिक साहित्य मिळाले नाही। केवळ हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्राचे पुस्तक मिळाले। 2007 मध्ये वडिलांच्या निधनानंतर ललितने डायरी लिहिण्यास सुरुवात केली। मागील 11 वर्षात 11 डायऱ्यातील बहुतांश मजकूर त्यानेच लिहिले आहेत। मात्र काही वेळेस जेव्हा ललितच्या शरीरात वडिलांचा आत्मा येत असे तेव्हा ललित जे बोलायचा ते प्रियंकाही डायरीत लिहून घेत असे।